हाय हॅलो नमस्कार वेलकम टू माय व्लॉग. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्लॉगमध्ये. सो आज दिवसभर फ्री होते, चला म्हटलं स्किन केअर करूयात. बरेच दिवस झालं स्किन केअर केली नव्हती. स्किन केअर केली आहे मी, खूप वेळ झाला. आता मी हे काढणार आहे. काय करते? झाडांना पाणी द्यायचंय. चांगली सेवा चालू आहे गाडीची. नाही सोडलं. चांगला गोडा करून काम करून घेते तू. पाईप फोडला कधीच मी. कसं काय देऊ का जॉईन करून? हा आले. काय करायला चालली आता? पाईप जोडायला. गाडी कशाला नाही ती? तिथं पाणी चालू झालं ना आता डायरेक्ट फवारा मारू. चांगलं बी जाऊ दे मला काय, पण नोटा बिटा सगळ्या भिजल्या. घ्या चकाचक धुवून चला. गाडीला ना स्टार्ट नाही बसत आहे. हां ना, चांगलं झाडांना पाणी चालू आहे. मस्त उन्हाळ्याचं हिरवगार अशी सुट्टी आमची. बघा इलेक्ट्रिक असं काहीतरी. माझी गाडी धुवून झालेली आहे बाबा. अशीच गाडी धुवायला लागते मला माझीच. कापड टाकायचं मस्त पैकी जरा गाडीला. चला मला खूप सारे काम आहे. काय काम आहे तुला आता? ही पण गाडीतून घ्यायची ना. तुमच्या हॉर्नेट नाही भाजी पदा मला काय काय नाही बोल. बिल जरा चांगलं वाटलं तुम्हाला. मला बी जावलंय सगळं काय. सो आता वाजलेत 8 आणि आम्ही चाललो आहे पार्सल आणायला. पावभाजी स्पेशल आणि चीज पुलाव, कारण की आज मम्मी बाबांची ॲनिव्हर्सरी आहे. सो त्या निमित्ताने पार्टी आम्हाला. त्यांनी पार्टी दिली. हां येस, त्यांनी पार्टी दिली. त्यामुळे चाललो आहे पार्सल आणायला. आम्ही हॉटेलला तर काही जाणार नाही सगळे, त्यामुळे आम्ही घरीच आणले. मज्जा आणि पावभाजी म्हटली की घरात सगळ्यांचीच फेवरेट आहे. काय रे? हो ना, खूप खूप फेवरेट आहे. पावभाजी आणि चीज पुलाव मला तुला आवडतो. चीज पुलाव मला पण. आणि खरं आज ॲनिव्हर्सरी असल्यामुळे मी पण काही स्वयंपाक नाही केला, कारण की मला माहिती होतं काही ना काहीतरी आणायचं आहे. मला तेवढंच पाहिजे. आयुष्य असं नाही आहे, बट केलेलं पाहिजे, त्यामुळे मी स्वयंपाक नाही केला. आता केला असता समजलं का? चला तिकडे दाखवायचंच नाही.
आणि आम्ही इथून जाताना प्रत्येक वेळेस म्हणजे महाराजांचं दर्शन घेतो. पण त्यामध्ये ब्लॉग मध्ये घेतल्यामुळे ते नाही आलं. आपली घेतोच आम्ही. आणि कसं आहे आज लय ऊन वाटतंय बाबा. हा घरात तर असल्या झळ येतात ना उन्हाच्या, बापरे ऊन बेकार ऊन आहे. खरंच. जर सगळेजण बाहेर जायचं असेल ना, पॅक होऊन सनस्क्रीन लावूनच जावा बाहेर. तर डेंजर ऊन आहे ना, बेकार त्रास झाला मला पण आज. तर येऊन डायरेक्ट झोपलो. आज गाणे पण माझी वाटतं भारी वाटतं ऐकून. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती सुद्धा आहे. अशा आज सगळीकडे परिस्थिती साऊंड बिऊंड भरपूर मोठे मोठे. सगळं पॅक आहे, त्यामुळे बाहेर कुठे गेलोच नाही. आम्हाला सिटी मध्ये पण जायचं होतं. हो शेटचे कपडे टाकते ते आम्ही शिवायला, शॉपिंग करायला शॉपिंगचे. बट आज खूप जास्त गर्दी पण आहे आणि सगळे रस्ते पॅक असते, त्यामुळे आम्ही काही गेलोच नाही. नको म्हंटल उद्या जाता येईल. आणि तरी गेलो तर मोस्टली आम्ही जाईल सिटी मध्ये बघण्यासाठी. हो ते पण ओके. चाल थँक्यू. झालं का? चालेल. कसं पटकन होतं आपलं व्यवस्थित. पटापट इकडे पार्सल इकडे पार्सल सेल त्याला शिकवते मी, त्याला कॅमेरा पकडता येत नाही. ते असा पकडलाय, असा पकडल्यानंतर आता तुला हा कॅमेरा तुझ्याकडे घ्यायचा आहे. मग डायरेक्ट असा पकडायचा, बोट वगैरे काहीच मध्ये येत नाही, काही जर नाही. आणि परत मग असं घ्यायचं. हा आता ओके आला असेल बघ. ओ माय गॉड, आपण लादे आणायची विसरलोच. विसर भोळे. चला आता गाडी फिरवून परत चला. मेन म्हणजे आपल्याला थांबायला नाही का होतं तिथं वेळ. ह्याचा 10 ते 15 मिनिटं आमचे आहे ना पार्सल घेण्यातच गेले असते, पण फोनवर ऑर्डर दिल्यामुळं आमचं लवकर आलं. घे आता चल गाडी वळून परत. थँक्यू सो मच. आता आमची पावाची भाजी घंटा म्हणजे परत चालू आहे आणायला. खूप काम येतं. चला परत एक काम डबल करावं लागतं. हा ना, ब्लॉगिंग करायला कुठं करायचं. गजनी झाले काय बे. इथनंच घेऊन येतात आता समोर काय करायचं. गजनी तरी म्हणते ना मी काय राहिले नाही बायकोला विसर बोली. मी हो नाही विसर बोली. लक्षात ठेवलं. कळलं का तुला? आता पावाची जाती घेणार जाणार आणि गप 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 नाही खाणार. म्हणूनच पाव खाणार डाईटवर तुझा डाएट माहिती चांगला आम्हाला. एवढं गरम होते, त्यामुळं खरं मी स्वयंपाकाचा कंटाळा करते. कंटाळा स्वयंपाकाचा. 5 मिनिटं जरी उभं थांबलं तरी एवढं घाम येतोय ना बापरे. त्यामुळे नको वाटत. नाही गरमी भरपूर आहे तेव्हा तुला. सगळ्यांनी भरपूर पाणी प्या. जेवढं तुमचे शरीर हायड्रेट ठेवते तेवढं ठेवा. काय रे? नारळ पाणी भरपूर प्या. आता आम्ही पावाची 1 लाद्या नाही तरी 2 लादे घेऊ. 1 से भले 2. मॅडमने बाबा फायनली गाडी व्यवस्थित आणलेली आहे. पार्किंगला लावली. मॅडम खुश मॅडम. व्यवस्थित गाडी व्यवस्थित खुश आहे ना. पार्टी बाबा आज. पाव गरम करायचे तर अक्षता खाली बघ काय जुरळ. नाही घाबरत. वाघ आपलं वाघिने.
चला 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 जेवण वगैरे करून झालेलं आहे. आता मला हे पुढचं घ्यायचं आहे ना, मग असं पकडणार डायरेक्ट हे हाताने, असं घेऊन फिरून हे हाताने हां आणि असं घेणार. आम्ही डायरेक्ट हे 1x मध्ये घेणार. ठीक आहे 1x मध्ये घ्यायचं आणि तुला असं वाटतं ना परत बॅग घ्यायचं आहे मग लगेच तिथं करायचं फिट. ओके पुढे जिंकला आहे रडके 6-3. नको अरे मारत नाही तू समोर जे रडके 7-3. यस यस जा कसा बी मारला असं कोण मारतं का? यस यस 8-3. असं हात चिडून खेळता चिडून नाही नाही नाही. कसं बी मारतोय हा देवागत मार समोर तुझी तू हाणत नाही सोडती. माणसागत मार पण चिडून खेळतोय. चल रडके 8-3 झाले फक्त. नऊ 3. येस 9 पॉईंट तुझ्या हे केले. रडकी लय रडकी लय रडकी लय रडकी. काय संबंध नाहीये मी रडायचा. दहा 3. 10 कुठले 4 8 आणि 3 एक बस. चल 10. चुप 10-3. मी मारलंच नाही फोन पण माझा. खरं सांगायचं ना तर हात चिडून खेळतोय. काय नाही चिडती रडकी लय खेळतोय चिडून. रडकी रडकी. आम्ही खूप वेळ झालो खेळलो. धनुनी माझ्या मी जिंकलेलो आहे. धनु जिंकलाय. मी 10 पॉईंट आहे त्यांनी 20 केलेत. 20 पॉईंट केलेले आहेत मी. हे रडून रडून 10 पॉईंट दिलेले काही आहेत. संबंध नाही या पण प्लीज. जो जिंकल त्याला ऑफर होती आईस्क्रीमची. अक्षर आता मला आता- आईस्क्रीम देणार आहे हो हो पार्टीचं. sure. 100% देईल. आणि खूप गरम होतं त्यामुळे मी पण आता कंटाळा केला खेळायचा आणि हात पण खूप जास्त दुखायला लागले. कारण आता हा जिंकला ना मग मी बंद केला. काय संबंध आहे का? जिंकलोय मी आता. छान मला आईस्क्रीम भेटणार आहे. राडा राडा. चला तर हा जिंकलेला आहे. आता आता आम्ही जातो आईस्क्रीम खायला. राम पण आलो चालत हा? चालत मज्जेची जायला हा. कशाची? तागाची? चालत चालत गाढव जमलं.